Hello, dear students. Today we will see ideal gas equation. In a previous video lecture, we have seen Gay-Lussac's law, after that Avogadro's law, and numericals on Charles' law. हे सर्व बघितले. Now we will see ideal gas equation. सर्वांना आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, या अगोदर पण 8, 9, 10 मध्ये झाला असेल. PV इज इक्वल टू NRT. दिस इज अ आयडियल गॅस इक्वेशन. मग त्याला डिराईव्ह कसं करायचं, आयडियल गॅस म्हणजे काय ते आपण बघूयात. व्हॉट इज आयडियल गॅस? आयडियल गॅस इज हायपोथेटिकल. लक्षात घ्या, आयडियल गॅस, रियल गॅसेस आर नॉट आयडियल गॅसेस ॲट ऑल टाइम. ओके, आयडियल गॅस काय असतो? द गॅस विच ओबेज Boyle's law, Charles' law and Avogadro's law strictly at all ranges of temperature and pressure is called as ideal gas. असा गॅस की जो बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवोगॅड्रोज लॉ स्ट्रिक्टली ओबे करतो ॲट ऑल रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. सगळंच टेम्परेचर राहू द्या, काही राहू द्या, प्रेशर काही राहू द्या, त्याला बोलतो आयडियल गॅस. अँड सच अ गॅस इज नॉट अवेलेबल. और आयडियल गॅस इज हायपोथेटिकल. आयडियल गॅस नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे असा गॅस की जो बॉयल्स लॉ ओबे करतो, चार्ल्स लॉ ओबे करतो, अवोगॅड्रोज लॉ ओबे करतो स्ट्रिक्टली ॲट ऑल रेंजेस ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, त्याला बोलतो आपण आयडियल गॅस. ठीक आहे. मग अँड इन आयडियल गॅस देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ॲब्सेंट इन आयडियल गॅस. आयडियल गॅसेसमध्ये काय असतं की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. सपोज एखादी आयडियल गॅस आहे, सपोज अमोनिया बिहेव लाईक आयडियल गॅस. ॲट दॅट टाइम देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू अमोनिया मॉलिक्युल्स. ओके, असं तर ओके. त्यामुळं कुठल्याही रिअल गॅसेसमध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतंच मॉलिक्युल्समध्ये. बट काही काही कंडिशनला रिअल गॅसेस बिहेव लाईक आयडियल गॅसेस. Okay, at certain condition real gases, ammonia, oxygen, nitrogen, okay, fluorine, chlorine, okay, जे काही गॅसेस आहेत, that real gases, CO2, okay, that real gases behave like ideal gases. Okay, कधी कधी. And at another condition this divide from ideal gases. Okay, डिव्हायशन फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर हा एक पॉईंट नंतर आहे, तो मी तुम्हाला घेणारच आहे. म्हणजे पहिल्यांदा आयडियल गॅस म्हणजे काय लक्षात आलं? द गॅस विच ओबेज बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड अवोगॅड्रोज लॉ स्ट्रिक्टली ॲट ऑल रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड आयडियल गॅस. अँड सच अ गॅस इज हायपोथेटिकल. अशा प्रकारचा कोणताही गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवोगॅड्रोज लॉ ओबे करत नाही ॲट ऑल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, आणि आयडियल गॅसमध्ये दुसरी एक महत्त्वाची कंडिशन काय, की देयर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. बट रियल गॅसेस बिहेव लाईक आयडियल गॅसेस ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला काय होतं, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस, मॉलिक्यूल गो अवे फ्रॉम वन अनदर अँड देयर इज अ लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन और निग्लेजिबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. ओके, ॲट लो प्रेशरला पण काय होतं, मॉलिक्यूल दूर दूर जातात, वॉल्यूम वाढतं. लो प्रेशर वॉल्यूम इन्क्रीजेस, वॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणजे मॉलिक्युल्स गो अवे फ्रॉम वन अनदर. And at high temperature kinetic energy of molecule increases and molecules go away from one another, and at that time real gases behave like ideal gases at high temperature and low pressure. Okay, and at other condition the real gases divide from ideal behavior. Okay, ठीक आहे. मग आलं लक्षात तुम्हाला? मग आता आयडियल गॅस इक्वेशन बघूया, त्याला डिराईव्ह करूयात कसं. ओके, आयडियल गॅस म्हणजे काय असतं लक्षात आलं? ओके, ठीक आहे. मग आता आयडियल गॅस इक्वेशन कसं डिराईव्ह करायचे ते बघूयात. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P. बरोबर आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. P is inversely proportional to V लिहा किंवा V is inversely proportional to P लिहिलं तरी चालतं. ओके, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, अकॉर्डिंग टू
चार्ल्स लॉ काय आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T ॲट कॉन्स्टंट P. ठीक आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ आपण शिकला आपण. अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ, अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ, according to Avogadro's law, V is directly proportional to N at constant P and T. बरोबर आहे. तर यावे ना Boyle's law sorry just a minute. According to Boyle's law, volume is inversely proportional to pressure. According to Charles' law, volume is directly proportional to temperature. And according to Avogadro's law, volume is directly proportional to number of moles. हे तिन्ही लॉ आपण शिकलेले आहेत. देन कंबाईन दीज थ्री लॉज. काय करायचंय, कंबाईन दीज थ्री लॉज अँड राईट अ वन इक्वेशन. हे तिन्ही लॉ कंबाईन करायचे. ॲट दॅट टाइम V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N अँड T अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू T. बरोबर आहे, हेच कंबाईन केले. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. काय केलं, कंबाईन केलं. Combine these three laws. Three laws ला combine केलं तर हे आलं स्टेटमेंट. देन आता पुन्हा काय करायचंय, प्रोपोर्शनॅलिटी साइन करा. काय घ्यावं लागतं, कॉन्स्टंट घ्यावा लागतो. V इज इक्वल टू NRT अपॉन P. बरोबर आहे. R काय तर कॉन्स्टंट आहे, त्याला बोलतात गॅस कॉन्स्टंट. अँड द व्हॅल्यू ऑफ R इज सेम फॉर ऑल गॅसेस. देअरफॉर दिस R इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. काय बोलतात, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. R काय येतं, गॅस कॉन्स्टंट, आणि त्यालाच काय बोलतात, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट का बोलतात, द व्हॅल्यू ऑफ R इज सेम फॉर ऑल गॅसेस. Therefore, it is also called as universal gas constant. ठीक आहे. मग हा P इकडल्या साईडला घेतला, काय इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT अँड दिस इज युअर आयडियल गॅस इक्वेशन. हेच तुमचं काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन. आलं लक्षात सर्वांना. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये थेरी क्वेश्चन विचारला जातो, डिराइव अँड आयडियल गॅस इक्वेशन, 2 किंवा 3 मार्क. अवघड आहे का रे, नाही. ओके, पहिल्यांदा 3 लॉज लिहायचे, त्यांना कंबाईन करायचं, संपलं. तुम्हाला शेवटी काय, आयडियल गॅस इक्वेशन येईल. आणि हे आलं की इथं सोडायचं नाही. याच्या खाली काय लिहायचंय, P काय आहे, प्रेशर ऑफ अ गॅस, V काय, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, N काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस, R काय, गॅस कॉन्स्टंट, त्यालाच युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पण बोलतात, T काय, टेम्परेचर इन केल्विन और टेम्परेचर. आलं लक्षात. यातल्या सर्व टर्म्स म्हणजे PV NRT काय काय आहेत ते आपण बघितलंय. ओके, तर हे तुमचं आयडियल गॅस इक्वेशन आहे, PV इज इक्वल टू NRT. आणि याच्यातल्या प्रत्येक ह्याचे आपण तुम्हाला P काय आहे, V काय आहे, N काय आहे, R काय आहे आणि T काय आहे माहिती. ओके, तर हे आहे तुमचं आयडियल गॅस इक्वेशन. तर आता आपण बघूयात व्हॅल्यू ऑफ R इन डिफरंट युनिट्स ऑफ प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. टेम्परेचरचं पण युनिट सेम आहे, केल्विन, त्याला चेंज होत नाही. प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या डिफरंट युनिटमध्ये R ची व्हॅल्यू काय होते. जर प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये घेतलं, व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतलं तर R ची व्हॅल्यू काय. जर प्रेशर पास्कल मध्ये घेतलं, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये घेतलं तर R ची व्हॅल्यू काय, हे आपण बघूया. व्हॅल्यूज ऑफ R गॅस कॉन्स्टंट इन डिफरंट युनिट्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम, ते आपण बघूया. ओके, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं आयडियल गॅस इक्वेशन काय. अँड दिस इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट बिकॉज दिस इक्वेशन टेल द state of a gas. Therefore, this is also called as equation of state. त्याला काय बोलतात, इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघूयात व्हॅल्यूज ऑफ R इन डिफरंट युनिट्स. सी, व्हॅल्यू ऑफ R इन डिफरंट युनिट्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. इन SI units of pressure and volume. First one,
इन एसआय युनिट. इन एसआय युनिट्स. एसआय युनिट काय प्रेशरचं आपण शिकले. प्रेशरचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, किंवा पास्कल आहे. बरोबर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. ठीक आहे. मग व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय मीटर क्यूब. तर त्याच्यात आर ची व्हॅल्यू काय आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. मग तर आता 1 मोल जर गॅस घेतला तर 1 मोल गॅस घेतला ऍट 1 बार प्रेशर और 1 एटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर किती येईल 1 एटमॉस्फेरिक किंवा 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल इतकं प्रेशर असताना. ओके, 1 मोल ऑफ गॅस N इज इक्वल टू 1 मोल. ओके, गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय 1 बार. आता हे तर पास्कल मध्ये घेतलंय 1 बार म्हणजे किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय 22.71 लिटर एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय ऍट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन. ऍट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन. ओके, त्यावेळेस प्रेशर किती होतं 1 बार स्टँडर्ड प्रेशर, पण त्याचं पास्कल मध्ये किती होतं 10⁵ पास्कल, कारण आपण पास्कल मध्ये काढायचंय. ओके, आणि N किती आहे 1 मोल. V किती आहे सर्व आला. तर आता या व्हॅल्यू जर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन मध्ये ठेवला तर तुम्हाला R ची व्हॅल्यू भेटून जाईल. PV इज इक्वल टू NRT. तुम्हाला काढायचंय R, त्यामुळे काय लिहिता येईल PV अपॉन NT इज इक्वल टू R. PV अपॉन NT इज इक्वल टू R. मग याच्यात ठेवा ही व्हॅल्यूज. व्हॅल्यूज ठेवलात याच्यात. P प्रेशर किती आहे 10⁵ पास्कल इनटू व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम एसआय युनिट मध्ये घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे लिटर मध्ये आहे. लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब आणि मीटर क्यूब मध्ये काय फरक आहे. तर 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. ओके, तर V व्हॉल्यूम किती आहे ऑक्युपाय करतोय 22.71 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. हे लिटर आहे. लिटर म्हणजेच डेसिमीटर क्यूब. याला मीटर क्यूब मध्ये केलं तर किती होईल 22.71 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर आहे. ठीक आहे. P झालं, V झालं. नंबर ऑफ मोल्स किती आहे 1. टेम्परेचर किती आहे 273.15 इज इक्वल टू R. ओके, इज इक्वल टू R. या व्हॅल्यूज मी ठेवलेल्या आहेत. तर या सर्व याचं जर कॅल्क्युलेशन केलात तुम्ही किती होतं 22.71 इंटू 10⁻² अपॉन त्याला 1 इंटू 273.15. ओके, हे किती होतं मग इज इक्वल टू R 2271 अपॉन 273.15 इज इक्वल टू R. ओके, त्याला तुम्ही डिव्हाइड करा तेव्हा R ची व्हॅल्यू येईल इथं 8.314. ओके, जूल पर केल्विन पर मोल. ओके, ही आली R ची व्हॅल्यू इन एसआय युनिट. एक आलं लक्षात. R ची व्हॅल्यू आपण आयडियल गॅस इक्वेशन काढले. R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ही व्हॅल्यू लक्षात ठेवलात तरी चालेल. कसं आलं ते पण आपण बघितलं. R इज इक्वल टू PV अपॉन NT. P ची व्हॅल्यू किती ठेवले 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल एसआय युनिट मध्ये. ओके, 1 एटमॉस्फियर किंवा 1 बार स्टँडर्ड प्रेशर असताना आणि 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273.15 केल्विन टेम्परेचर असताना 1 मोल गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय 22.71 लिटर. इथं स्टँडर्ड प्रेशर बार यूज केलंय म्हणून 22.71. स्टँडर्ड प्रेशर 1 एटमॉस्फियर यूज केलं असतं तर 22.414 लिटर. ओके, कन्फ्यूज होऊ नका. न्यूली IUPAC न स्टँडर्ड प्रेशर काय सेट केलंय 1 बार म्हणून 1 बार यूज केलं आणि स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस यूज केलं तर 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाइज 22.71 लिटर व्हॉल्यूम ऍट STP. ओके, ठीक आहे. तर त्यावेळेला R ची व्हॅल्यू किती आली 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ठीक आहे. मग
हे एक झाली आर ची व्हॅल्यू, इकडे लिहून घ्या. आर ची एक व्हॅल्यू किती आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ठीक आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ आर इन लिटर ॲटमॉस्फिअर, लिटर ॲटमॉस्फिअर. ओके. सेकंड व्हॅल्यू ऑफ आर, व्हॅल्यू ऑफ आर इन लिटर ॲटमॉस्फिअर, म्हणजे प्रेशर काय ॲटमॉस्फिअर मध्ये आहे, म्हणजे स्टँडर्ड प्रेशर आपण 1 ॲटमॉस्फिअर घेऊया. ओके. त्यावेळेस व्हॉल्यूम लिटर मध्ये किती ऑक्युपाय करतं, व्हॉल्यूम ऑफ गॅस 1 मोल ऑफ गॅस, इथं 1 ॲटमॉस्फिअर केलं म्हणजे 22.414 लिटर. पूर्वीचं स्टँडर्ड प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, त्यावेळेस लिटर मध्येच आपल्याला व्हॉल्यूम लागणार आहे म्हणून 22.414 लिटर. एन बरोबर किती आहे 1 मोल. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे 273.15 केल्विन. सेम. ओके. या व्हॅल्यूज पुन्हा आणखी ठेवा. आर इज इक्वल टू पीव्ही अपॉन एनटी, बरोबर आहे हेच होतं. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आर इज इक्वल टू हा एन इकडे आला डिनॉमिनेटर मध्ये, हा टी पण इकडे आला डिनॉमिनेटर मध्ये. पीव्ही अपॉन एनटी. प्रेशर किती आहे 1, व्हॉल्यूम किती आहे 22.414, नंबर ऑफ मोल्स किती आहे 1, 273.15 टेम्परेचर. ओके. या व्हॅल्यूज ठेवल्या, याचं कॅल्क्युलेशन केला की तुम्हाला 0.08208 असं काहीतरी लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन ही व्हॅल्यू येईल आर ची. सेकंड व्हॅल्यू ऑफ आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इन लिटर ॲटमॉस्फिअर इज 0.0820. काही काही बुक मध्ये 0.0821 लिहिला तिथे डायरेक्टली तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर दोन युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर च्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आल्या. इन जूल पर केल्विन पर मोल व्हॅल्यू ऑफ आर गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर केल्विन पर मोल, and in liter atmosphere value of R 0.0821 liter atmosphere per mole per Kelvin. दोन व्हॅल्यू झाले. व्हॅल्यू ऑफ R in calories झालं. व्हॅल्यू ऑफ R in calories. Value of R in calories. आता R ची व्हॅल्यू कॅलरीज मध्ये किती आहे बघूयात. आता एक लक्षात घ्या 4.184 जूल म्हणजे 1 कॅलरी. 4.184 जूल म्हणजे 1 कॅलरी. ओके. आलं लक्षात. तर मग जूल मध्ये, जूल पर केल्विन पर मोल मध्ये आर ची व्हॅल्यू काय, व्हॅल्यू ऑफ आर इन जूल पर केल्विन पर मोल, जूल पर केल्विन पर मोल इज 8.314. ओके. ठीक आहे. मग 4.184 जूल म्हणजे 1 कॅलरी, तर त्याला आर इज इक्वल टू काय करा, ह्याला डिवाइड करा 4.184, याची व्हॅल्यू येईल 1.97 नियर अबाउट, म्हणजे नियर अबाउट काय होईल 2 कॅलरीज. ओके. हे जूल पर केल्विन पर मोल मध्ये. ओके. आर ची व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल मध्ये आहे. पण 1 कॅलरी बरोबर 4.184 जूल, त्याच्यानुसार तुम्हाला काय करता येईल, आर ची व्हॅल्यू कॅलरीज मध्ये काढता येईल. किती आलं 2 कॅलरीज. ओके. या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. कशा काढल्या ते पण तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे. कशा काढल्या ते तर तुम्हाला कॅल्क्युलेट करून करता येईल, पण व्हॅल्यूज लक्षात राहणे हे खूप मस्ट आहे. व्हॅल्यू ऑफ आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इन जूल पर केल्विन पर मोल किती आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. इन लिटर एटमॉस्फियर 0.0821 liter atmosphere per mole per Kelvin. In calories value of R is 2. ओके. आलं लक्षात. या
हे झालं व्हॅल्यूज ऑफ आर इन डिफरंट युनिट्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. ठीक आहे. मग आता त्यानंतर बघूयात नेक्स्ट पॉइंट, कंबाइंड गॅस इक्वेशन. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूयात कंबाइंड गॅस इक्वेशन. See, then combined gas equation. Okay, तर combined gas equation is derived from ideal gas equation. Ideal gas equation काय आहे? PV is equal to nRT. ठीक आहे. मग ideal gas equation is PV is equal to nRT. ठीक आहे. But here n number of moles is constant 1 and r तर काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, तो तर कॉन्स्टंटच आहे. देअरफॉर PV upon T is equal to nR. PV upon T is equal to nR. हा T इकडल्या साईडला घेतला, इकडचा न्यूमरेटरचा इकडे डिनॉमिनेटर मध्ये आला. PV upon T is equal to nR. But nR is constant. nR is equal to constant. Therefore PV upon T is equal to constant. आपलं गेल-लॉक्स लॉ मध्ये P by T is equal to constant होतं, तर आपण काय लिहिलं होतं? P1 upon T1 is equal to P2 upon T2. पुन्हा चार्ल्स लॉ मध्ये V by T is equal to constant होतं, तर आपण काय लिहिलं होतं? V1 upon T1 is equal to V2 upon T2. Same like that, P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. Okay, P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. This is your combined gas equation. Okay, हे काय तुमचं combined gas equation आहे. P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. ओके, हे आहे तुमचं combined gas equation. याचं लक्षात आलं? तर दोन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, सपोज या 5 मधल्या या 6 मधल्या कुठल्याही 5 व्हॅल्यूज जर माहिती असतील तर 6th व्हॅल्यू आपण काढू शकतो. आणि आयडियल गॅस इक्वेशन मध्ये PV इज इक्वल टू nRT मध्ये या 5 या आहेत व्हॅल्यूज मध्ये कुठल्याही 4 माहिती असेल तर 5th काढू शकतो आपण. ओके, R तर तुम्हाला माहिती असणारच आहे, गॅस कॉन्स्टंट आहे. आणि या 4 मध्ये स्टेट व्हेरिएबल्स PV and T मध्ये 4 मध्ये कुठल्याही 3 व्हॅल्यूज जर माहिती असतील तर यू कॅन डिटरमाइन द 4th व्हॅल्यू ऑफ 4th स्टेट व्हेरिएबल. PV and T ला स्टेट व्हेरिएबल बोलतात. प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर याला काय बोलतात? स्टेट व्हेरिएबल. R तर काय गॅस कॉन्स्टंट आहे, ती तर व्हॅल्यू तुम्हाला माहितीच असणार आहे. ठीक आहे. इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ एनी 3 स्टेट व्हेरिएबल्स then you can automatically determine the value of 4th state variable by using the ideal gas equation. ही इक्वेशन यूज करून काढू शकतो. आणि इथं combined gas equation मध्ये if you know the value of any 5 then you can determine the value of 6th. ओके, 6 सगळ्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकता. आता सपोज एक गॅस आहे, एका कंडिशनला त्याचं प्रेशर काहीतरी आहे, त्याचं व्हॉल्यूम काहीतरी आहे आणि टेम्परेचर काहीतरी आहे, ते तुम्हाला माहिती आहे. सपोज एक गॅस, पण काय केलं, त्या गॅसचं प्रेशर चेंज केलं, व्हॉल्यूम चेंज केलं आणि तुम्हाला टेम्परेचर काढायला सांगितलं, तर यू कॅन डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ दॅट चेंज्ड गॅस बाय युजिंग कंबाइंड गॅस इक्वेशन. सपोज ऑक्सिजन गॅस आहे, त्याचं हे एका कंडिशनला प्रेशर आहे 1 बार, त्यावेळेस टेम्परेचर होतं सपोज 25 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये किती होईल ते? 298 केल्विन. आणि त्यावेळेस तो व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असेल 200 ml. आणि त्याचं सपोज त्याचं प्रेशर चेंज केलं, 1 बारचं केलं 1.5 बार, टेम्परेचर 25 डिग्रीचं केलं 30 डिग्री सेल्सिअस आणि व्हॉल्यूम डिटरमाइन करायला सांगितलं चेंज केल्यानंतर. तर तुम्ही कसं कराल? बाय युजिंग कंबाइंड गॅस इक्वेशन. P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. ओके, हे कंबाइंड गॅस इक्वेशन तुमच्या लक्षात आलं. याच्यावरती न्यूमेरिकल येतात. ओके, ते सॉल्व करायचं आहे आपल्याला याच्यावरती. आणि आयडियल गॅस इक्वेशनवरती न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, तर हे आहे तुमचं कंबाइंड गॅस इक्वेशन. ओके, लिहून घेतलं तर एका साईडला कसं आलं ते पण कळलं. ओके, तर
कंबाईंड गॅस इक्वेशन काय P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ओके, हे आहे कंबाईंड गॅस इक्वेशन. ठीक आहे, झालं. देन नेक्स्ट पॉइंट, ओके ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं. आज आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन कसं डिराईव्ह केलं, आयडियल गॅस म्हणजे काय ते आपण बघितलं. ओके, आयडियल गॅस इक्वेशन डिराईव्ह केलं. त्यानंतर व्हॅल्यूज ऑफ आर इन डिफरंट युनिट्स बघितले, आरची व्हॅल्यू पण लक्षात आली. आफ्टर दॅट वी हॅव सीन कंबाईंड गॅस इक्वेशन. ओके, या सर्व गोष्टी आज झालेल्या आहेत. आज इतकं पुरेसं आहे. बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊयात. याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत. ओके, एक्सप्रेशन फॉर मोलार मास आहे, 2-4 गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. आज इतकं पुरेसं आहे. ओके.